भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्षपदी खंडेराव नाना गायकवाड तर कार्याध्यक्षपदी शिवाजी घोरपडे यांची बिनविरोध निवड. देवळाली कॅम्प येथील भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात आज गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजेला मावळते अध्यक्ष दादासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली साल 2025 ते 2028 अशी 3 वर्षांसाठी बिनविरोध नवीन कार्यकारिणीची निवड करून बैठक शांततेत संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी खंडेराव नाना गायकवाड तर उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कार्याध्यक्ष शिवाजी घोरपडे, सचिव कलेश्वर मोरे, सहसचिव नारायणराव आडके, खजिनदार किरण बेदरकर, संचालक अंबादास पाटील, प्रशांत कापसे, बबनराव आडके, देवराम मुठाळ, रमापती चव्हाण, नरेंद्र जोशी, त्र्यंबकराव करंजकर, तज्ज्ञ संचालक म्हणून दादासाहेब देशमुख, मारुतीराव कोरडे यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले. प्रशांत कापसे यांनी सांगितले. नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मावळते अध्यक्ष दादासाहेब देशमुख यांच्या हस्ते तर नवनिर्वाचित अध्यक्ष खंडेराव नाना गायकवाड यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर मावळते अध्यक्ष दादासाहेब देशमुख यांनी नवीन कार्यकारिणीची स्वागत पुष्पहार आणि गुलाबपुष्प देऊन केले. या प्रसंगी मावळते अध्यक्ष दादासाहेब देशमुख व नवनिर्वाचित अध्यक्ष खंडेराव नाना गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रतन लोट, रत्नाकर वाघचौरे, शरद गायकवाड, रमेश देशमुख, अशोक बुरके, सुरेश शिंदे, बाळासाहेब मुठाळ, काशीनाथ उबाळे, खंडेराव मुठाळ, संपतराव मुठाळ, सदाशिव सांबरे, लक्ष्मण शिरसाट आदींसह भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते. भारत चव्हाण, BBS न्यूज, भगूर, नाशिक. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये आपल्या संसाराची समिधा अर्पण करून या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या भगूरपुत्र क्रांतीसूर्य तात्याराव सावरकरांच्या पुण्यभूमीत गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात ज्येष्ठ नागरिक संघटना ही अतिशय मौलिक काम करते. त्या संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी 2025 ते 2028 या नूतन वर्षाच्या कार्यकारिणीसाठी खालील सदस्यांची नेमणूक झाली. अध्यक्ष श्री खंडेराव नाना गायकवाड, उपाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, कार्याध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, सचिव कलेश्वर मोरे सर, सहसचिव नारायणरावजी आडके, खजिनदारपदी श्री किरण बेदरकर सर, संचालक श्री अंबादासजी पाटील, प्रशांत कापसे, बबनराव आडके, देवरामजी मुठाळ, रमापती चव्हाण, नरेंद्रजी जोशी, त्र्यंबकराव करंजकर ज्यांनी या संस्थेसाठी अतिशय मौलिक मार्गदर्शन केलं. गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी संस्था नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न केले. दादासाहेब देशमुख तज्ज्ञ संचालक, श्री मारुतीराव कोरडे हे तज्ज्ञ संचालक, अशी ही कार्यकारिणी आज या ठिकाणी जाहीर झाली सर्वांच्या मते. मी माजी अध्यक्ष ज्यांच्या कारकिर्दीत ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवली गेली असे आमचे मार्गदर्शक श्री दादासाहेब देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती राजांच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करा. छत्रपती. दोस्तों, 2007 साली गुढीपाडवा होता आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने माजी कार्याध्यक्ष माननीय भूषणवारजी व त्यांच्या सहकार्याने ही संस्था स्थापन झाली. त्यानंतर 2010 मध्ये या संस्थेचा सभासद झालो. 11 साली पहिली निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये मला सदस्य म्हणून माझी निवड झाली. 2 वर्षाचा काळ होता. मग पुन्हा 3 वर्षाचा करण्यात आला आणि त्यानंतर उपाध्यक्ष पद म्हणून मला माननीय भूषणवारनी माझ्यावरती जबाबदारी टाकली. तेव्हापासून तर आतापर्यंत गेली 17 वर्ष जी संस्थेची जबाबदारी माझं एक कुटुंब म्हणून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी कार्यक्रम करीत राहिलो. आम्हाला बसायला जागा नव्हती. मारुतीच्या मंदिरमध्ये मिटिंग घ्यायची, राम मंदिरामध्ये मिटिंग घ्यायची, पण तिथेही राजकारण यायला लागलं. मोठा प्रसंग आला. आता काय मात करायची. मग योगायोगाने आलं का मी भगूर नगरपालिकेची नागरिक आघाडी स्थापन झाली होत्या. त्या नागरिक आघाडीचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं. परंतु मी त्यावेळी सांगितलं मला राजकारण नको, म्हणून मी त्या राजकारण बाजूला झालो
त्यांना सहकार्य केलं, पॅनल निवडून आला. पॅनल निवडून आल्यानंतर ते 10चे 10 मतदान माननीय जयवंतराव जाधव यांना 10 मतं मिळाली व 1 मताने जयवंतराव जाधव आमदार झाले. त्यांच्या निमित्ताने सत्कार ठेवला भगूर नगरपालिकेमध्ये आणि हे सत्कार ठेवला असताना त्यांनी आमंत्रित केलं की तुम्ही ज्येष्ठ नागरिकांनी आमचा या कार्यक्रमाला हजर आहोत. म्हणलं आम्ही हजर राहतो, आम्ही अराजकीय संघटना आहे, आमचा याच्याशी कुठलाही संबंध नाही, आमचं काम होतं ते आम्ही केलं. परंतु जयवंतराव जाधवचा आग्रह असल्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला आणि सत्कारला उत्तर म्हणून जयवंतराव जाधवनी विचारलं तुम्हाला काय हवंय. त्यांना एकच सांगितलं आम्हाला पैसा सोडून सगळं द्या, आम्हाला बसायला जागा नाही, आमच्या छत्रछाया नाहीये, परंतु तुम्ही जर काही काही करता तर बघा. त्यांनी सत्कारला उत्तर 14,99,999 रुपयाचा चेक दिला आणि योगायोगाने माननीय उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ होते. भुजबळाच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं. 2 ते 3 महिन्यामध्ये तो हॉल बांधण्यात आला. हॉल बांधायला आल्यानंतर सकाळी जाऊन पाणी मारणे, हॉलची निरीक्षण करणे, बघांबरोबर झालं गणे हे पाहायचं, शिवची चर्चा करून त्याला जास्त चांगलं काम कसं करता येईल आणि लवकरात लवकर काम कसं मिळेल ते मिळालं. का आता हॉल तयार झाला पण हॉल ताब्यात लवकर मिळत नव्हता. आपण अध्यक्षपद असताना खूप म्हणजे लोक ते शब्द आपल्या ज्येष्ठ नागरिकांना वापरले, परंतु त्याच्यातून आपल्याला मी समजून सांगितलं बाबा रे हे ज्येष्ठ नागरिक हे रिटायरमेंट यांना राजकारणाचे काही संबंध नाही. स्वतः त्यावेळेस जे भांडण झालं त्या टायमाला नाना माझ्या बरोबर होते. नानांनी त्याला समजून सांगितलं की बाबा रे तू करतो चूक करतो, त्याचं चूक त्याच्या लक्षात आणून दिली आणि मग दुसऱ्या दिवशी तो हलची चावी ताब्यात मिळाली. आज आपण मोठा स्वाभिमानाने आज त्याच्यामध्ये कार्यक्रम करतो. आता खाली बसायला उठता येत नव्हतं, मग आपण एक डोकं लावलं, आम्ही एक ट्रिप काढली. त्या ट्रिपच्या माध्यमातून जे पैसे उरले प्रशांत, मग ते पैसे परत सभासदांना न देता त्याचे स्टूल आणले, काही खुर्च्या आणल्या, कोणी पंखे दिले. अशा पद्धतीने गोविंदाने तो हॉल सजला गेला. आणि आता राहिल्यानंतर हा खालचा झाला प्रश्न, आता राहिला वरचा प्रश्न. त्यानंतर विलक्षण लागलं 5 वर्षांनंतर. योगेश घोलप हे विलक्षणला उभे राहिले आणि त्या दिवशी त्या दिवशी एसटी जागेचं भूमिपूजन होतं. त्यावेळी मी आपल्याला सांगितलं कुठल्या परिस्थितीत आमचं हॉलचं काम झालं पाहिजे. योगेशने सांगितलं तुम्हाला 15 लाख रुपये देतो. त्याने 15 ही सगळी माझी एकट्याची नसून माझ्या कार्यकर्त्यांची, सभासदांची, ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकला, या सर्वांना राष्ट्र सांभाळून ही दुसरा मताचा आपला तयार झाला. खाली आपली मिटिंग होती, वर जेवणाची व्यवस्था होती आणि राहिले आता मग आपल्याजवळ बँकेत पैसे शिल्लक होते. त्या टायमाला 35 ते 40 हजार रुपये खर्च करून साईडने कडपा टाकून ज्याने कोणी मांडी न घालता तर डायनिंग टेबलवर जेवण आपल्या सभासदांचं कसं होईल त्याप्रमाणे तो कार्यक्रम झाला. राहिला तर तिथं भोजनाचा पैसा. परत निर्णय असा घेतला, काही टायमाला एखाद्या कारागिरीला जर सांगितलं प्रशांत तर त्यावेळेस तो काम 10,000 सांगायचा, दुसऱ्यांदा जर सांगितलं तो 15,000 सांगायचा. पण आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते आपल्याला झेपत नव्हतं. मग बाजीरावला सांगून, नानांनी मी सांगून बाजीरावला लेवल केलं आणि 12 महिन्याचं ॲग्रीमेंट केलं आणि आज 12 महिने आम्ही छानमध्ये जेवण करत आहोत. मुद्दा कोणता आहे की जसं आपण हे सांभाळलं, या आता माझ्या सगळ्यांना एक विनंती आहे, ही जबाबदारी जशी आपण घेतली आता सगळ्यांनी जबाबदारी, माझं कार्य, माझी संस्था, मी हा शब्द बाजूला काढा, आपण सर्व मिळून हा कार्याचा रथ पुढे कसा जाईल हे सर्वजणांनी जर केलं तर अजून आपल्याला फार मोठं पुढं गट राखायचा आहे. अजून आपल्याला पाठीमागे बांधकाम करायचं आहे, पुढे गार्डन करायचं आहे. नाना नानीचा पार्क करता, नाना गेला नानी गेली पण गार्डन झालं नाही. तर ती गार्डन आपल्या भागामध्ये आपल्या विभागात जागा आहे तिथं कसं होईल याकरता आपले प्रयत्न राहणार आहे. आणि हे प्रयत्न साध्य करण्याकरता या नवीन कमिटीला जी जबाबदारी दिलेली ही कमिटीनी सर्व आपल्या पानप्रतिष्ठेला जाऊन त्याचं नियोजन करा. जिथं कमी तिथं आपण ते सगळे मिळून काही गोष्टी करू आणि पुढील भावी आयुष्यात या नवीन कमिटीला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जाऊ. मी नाना कार्याध्यक्ष शिवाजीराव घोरपडे आणि त्याच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय दादासाहेब देशमुख, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सर्व सभासद यांच्या जी दादांनी इथून मागे जी परंपरा चालू केली
ही परंपरा पुढे आम्ही सर्वजण मिळून व्यवस्थित चालू ठेवू. दादाला पुढे आम्ही कमीपणा येऊन देणार नाही किंवा दादाने जे कार्य केलेले आहे त्याचे आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करून ते कार्य आम्ही पुढे जोमाने चालू ठेवू. त्याचप्रमाणे दादा आम्हाला नेहमी वेळोवेळी त्यांनी मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. नाशिक शहरात रिक्षावाल्यांची मोबाईल पळून नेऊन लूटमार करणारी टोळीच्या दोघांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक शहरात रिक्षा चालक आपले स्वयंरोजगारानिमित्त व्यवसाय करीत असताना लूटमार करणाऱ्या टोळीतील व्यक्ती शांत उभे असलेल्या एका रिक्षा चालकाजवळ जाते व त्याला म्हणते, तुम्ही पंचवटीचे भाडे मारणार का, गंगापूर रोडचे भाडे मारणार का, असे वेगवेगळे ठिकाणचे विचारून भाडे ठरवते व म्हणते, आमचे पॅसेंजर हे पाहुणे अशा हॉटेलमध्ये, मंगल कार्यालयात किंवा सभागृहात आहेत. अशा ठिकाणी रिक्षा चालकाला माझ्या पाठीमागे या असे सांगून घेऊन जातात व त्या ठिकाणी मुद्दामून कोणाला तरी फोन लावल्याचा बहाणा करायचा व रिक्षा चालकाला सांगायचं की प्रवासी येत आहेत, प्रवासी पाहुणे आहेत, त्यांना नेमके जायचे ठिकाण माहित नाही. मी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल लोकेशन टाकून देतो व लोकेशन प्रमाणे पाहुण्यांना पोहोचवून द्या व आपले ठरलेले भाडे घेऊन टाका, असे सांगून रिक्षा चालकाचा फोन हा अनलॉक करून आपल्या ताब्यात घ्यायचा व त्यात लोकेशन टाकण्याचा बहाणा करायचा. रिक्षा चालकाची नजर चुकवून मोबाईल घेऊन पळ काढायचा. असा प्रकार करून रिक्षा चालकांचा मोबाईल फोन चोरी करतात व पुढील काही तासामध्येच रिक्षा चालकाच्या खात्यात असलेले पैसे फोन पे, गुगल पेचा वापर करून पूर्ण खाते रिकामे करायचे. अशा पद्धतीने नाशिक शहरात मागील महिनाभरापासून रिक्षा चालकांची लूट होत आहे. त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास गेल्यावर तेथील पोलीस रिक्षा चालकाला दाद देत नाहीत, उडवाउडवीची उत्तरं देतात. या पोलीस स्टेशनला जा, त्या पोलीस स्टेशनला जा, ही आमची हद्द नाही, ती आमची हद्द नाही, असे करून रिक्षा चालकांची हेळसांड करतात. एका प्रकरणामध्ये एका रिक्षा चालकाचे त्याच्या बँक खात्यातून 74,000 रुपयांची चोरी करण्यात आली. याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यास गेल्यावर तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकाला मदत केली व रिक्षा चालकाचे 74,000 रुपयांना ऐवजी 50,000 रुपये रिकव्हर करून दिले. परंतु कोणत्याही पद्धतीचा जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला नाही व रिक्षा चालकाचा फोन पण अजून परत दिला नाही. पोलिसांना जे कोण आरोपी असतील, चोर आहेत, गुन्हेगार आहेत, त्याची माहिती मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाला पाहिजे. परंतु पोलीस कर्मचारी, अधिकारी म्हणतात, तुमचे पैसे तुम्हाला मिळाले, गुन्हा दाखल करण्याची काय गरज आहे. व रिक्षा चालकाकडून लिहून घेतले, मला माझे पैसे मिळाले, कोणतीही तक्रार नाही, अशी पोलिसांनी आपली बाजू सुरक्षित करून घेतली. पण नाशिक शहरभर असंख्य रिक्षा चालकांची या टोळीने फसवणूक करण्याचे सत्र सुरू केले आहे. या टोळीच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजे, यासाठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांना नवसंघर्ष संघटनेकडून निवेदन देऊन या टोळीचा बंदोबस्त करावा असे निवेदन देण्यात आले. या टोळीच्या दोघांना आता मुंबई नाका पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत
किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या भव्य क्रिकेट स्पर्धेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली हजेरी. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने 1 ते 12 मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रात आयोजित केले होते. या कार्यक्रमाचा समारोप मानकोली येथे भव्य अशा क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून होत आहे. त्या स्पर्धेमध्ये 51 बाईक, 2 4 व्हीलर कार व असंख्य बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहत कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कपिल पाटील आणि आपल्या भाषणादरम्यान आपण पदावर नसताना सुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्ताने असंख्य हजारो लोक आपणास शुभेच्छा देण्याकरिता आले आहेत. ते माझ्यासाठी भाग्याचं असल्याचं सांगत मध्यंतरीचा बॅड बॅच जरी असला तरी सुद्धा जनतेचा माझ्यावरचं प्रेम हे कमी झालेलं नाहीये असं वक्तव्य त्यांनी केलं. या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी कधीही माजी होत नसतो, आपण जोपर्यंत जनतेच्या मनात आहोत तोपर्यंत घाबरायचे नाही असे वक्तव्य केलं. त्यानंतर क्रीडांगणावर उतरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. आज ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि मी दरवर्षी ज्या कार्यक्रमाला नियमित या ठिकाणी येतो असे आपले लोकप्रिय माजी केंद्रीय मंत्री आणि आमचे मित्र कपिल पाटीलजी, निरंजन डावखरेजी, सुलभाताई, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व खेळाडू, खेळप्रेमी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या कार्यक्रमाकरता माझी हजेरी असते आणि यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावायची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती, कारण अधिवेशन सुरू होतं. अधिवेशनामध्ये काही कार्यक्रम देखील लागले होते, पण मी कपिलजींना सांगितलं होतं की मी काही करीन पण या ठिकाणी येईल. आणि सगळ्यांना माहिती आहे की मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तेव्हा मी येतच असतो. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मी येईन म्हणजे येईन आणि मी 10 वाजेच्या आधी या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे आपल्यासमोर भाषण करण्याची संधी देखील मला मिळाली. खरं तर हा इतका मोठा इव्हेंट या ठिकाणी होतो आहे. 51 बाईक आहेत आणि 2 गाड्या आहेत. मला असं वाटतं की या ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा सोहळा हा कपिलजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतोय. ऑल इंडियाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि कपिलजींचा स्वभाव आहे की कुठली गोष्ट ते लहान होऊ देत नाहीत. भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कुठली गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची. आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण असं म्हणालात की माजी झालो तरी लोक आले, आपण कधी माजी वगैरे होत नाही. या निवडणुका येत असतात, जात असतात. लोकांच्या मनामध्ये आपण कायम असतो. लोकांच्या मनातनं आपण माजी झालो नाही म्हणजे मग आपण सगळं मिळवलं असं समजायचं. त्यामुळे निश्चितपणे मागच्या वेळेसपेक्षाही जास्त लोक आपल्याला या ठिकाणी आपलं अभिष्ट चिंतन करण्याकरता आलेत. मी पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं कपिलजींचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो आणि असंच त्यांनी सातत्याने समाजाची सेवा करत राहावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.
सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर बीड पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणाहून केली अटक. सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर बीड पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणाहून अटक केली आहे. सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याच्यावर पोलिसांचे लक्ष होते. अखेर प्रयागराजवरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 3 गुन्हे दाखल असून शिरूर, चकलांबा पोलीस ठाण्यात आणि 3रा गुन्हा वन विभागाने दाखल केलेला आहे. त्याला आज किंवा उद्या बीडला आणले जाईल. उसको लिया जाएगा. अटक की गई है, क्या पूरी जानकारी है सर? सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था. उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन, हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे. फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया. सर क्या आगे की प्रोसेस है? अभी जो फिलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल 3 FIR रजिस्टर की हैं, जिसमें से 2 FIR शिरूर कासर पुलिस स्टेशन में है, 1 FIR चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है, 1 FIR फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है. तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा. बीड में उसे कब लाया जाएगा? बीड में अभी ट्रांजिट रिमांड की प्रोसीजर लेके कल या फिर परसों तक बीड में ला लिया जाएगा. पिचकारी आणि फुग्यांनी सजली एपीएमसी बाजारपेठ. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये रंगपंचमीसाठी लागणाऱ्या पिचकाऱ्या आणि फुगे मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून नागरिक पिचकारी आणि फुगे खरेदीसाठी मोठी गर्दी करत आहेत. यंदा बच्चे कंपनीसाठी आकर्षक पिचकाऱ्या आल्या असून यामध्ये इलेक्ट्रिक पिचकारी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. यासोबतच रंगांचे सिलेंडर, हवेत ब्लास्ट होणारे रंग याला देखील नागरिकांची मोठी मागणी असल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्ग व्यक्त करत आहेत. भाई अभी होली आ गया है, आप क्या बेच रहे हो और लोगों का रिस्पॉन्स कैसा है? पिचकारी है, कलर से, बलून से और लोगों का रिस्पॉन्स बहुत अच्छा है. इस साल से, पिछले साल से इस साल बहुत अच्छा माल जा रहा है. और पिचकारी में इलेक्ट्रिक पिचकारी भी आई है एकदम भारी क्वालिटी वाला. ये देखो लुम्बो का चीज है, एकदम बेस्ट चल रहा है, सबसे रनिंग है. और ये सिलेंडर भी आया है इस साल, नया सिलेंडर. और माल भी ट्रेंडिंग में क्या चल रहा है मार्केट में? ट्रेंडिंग में ना ये चल रहा है शूटर चल रहा है. शूटर है डायरेक्ट पार्टी पॉपर जैसा फोड़ने का. कलर है कि मिक्सिंग है? नेचुरल कलर एकदम बेस्ट है. लोगों को कुछ हार्म नहीं होगा? कुछ प्रॉब्लम नहीं आता है. स्किन फ्रेंडली कलर आता है, बेस्ट कलर है एकदम.
कि कम हुआ है? उतना है, कुछ ज्यादा कुछ फर्क नहीं है, वही रेट है, सेम रेट का ही है। और लोग होली कैसा खेले, उसके लिए क्या मैसेज दो? सिलेंडर है, गैस है। आपका नाम? मेरा नाम रवि। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। वरळीत होळीनिमित्त टोरेस घोटाळ्याचा 50 फूट उंच देखावा। मुंबईच्या वरळीत होळी उत्सवानिमित्त यंदा टोरेस घोटाळ्याचा देखावा साकारण्यात आला आहे। वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे हा देखावा उभारण्यात आला असून या घोटाळ्याविषयी जनजागृती करण्याचा उद्देश आहे। या आधीच्या विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवरील देखाव्यांप्रमाणेच यंदाही गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्याचा संदेश यामधून दिला जात आहे। मुंबईच्या वरळीत वीर नेताजी क्रीडा मंडळ गेली 42 वर्ष होळीच्या निमित्ताने विविध विषयांवर आधारित देखावे साकारत आहे। यंदा त्यांनी टोरेस घोटाळा या गाजलेल्या घोटाळ्यावर 50 फूट उंच देखावा उभारला गेलाय। गेल्या काही दिवसांपासून उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली। या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या गुंतवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे। होळी उत्सवानिमित्त शिर्डीत साई समाधी मंदिराला फुलांची सजावट। आज होळी उत्सवानिमित्त शिर्डीत साई समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करत विविध कार्यक्रमांचे आयोजन दिवसभर करण्यात आले आहे। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही होळी स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून दानशूर साईभक्त श्री अखिल गुप्ता UK यांच्या देणगीतून श्रींचे समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401। एडमिशंस ओपन, नर्सरी to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार, परिणय फुके। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार, विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे 7 ते 8 जवळचे कार्यकर्ते सहभागी। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली। आमदार डॉक्टर परिणय फुके यांची खळबळजनक माहिती। ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार,
गडचिरोली जिल्ह्यात 100 ते 150 राईस मिल्स पैकी निवडक 7 राईस मिल्सची नावे लक्षवेधी घेण्यात आले. 2 दिवसांपूर्वी राईस मिल्स कार्यालयातील एजंटने पैशांची मागणीचाही उल्लेख या निमित्ताने करण्यात आल्याचा आरोप फुके यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर म्हणलं आहे काय नेमका आपला आरोप आहे, कशा पद्धतीनं हे सगळं राईस मिल धारकांना वेठीत धरलेलं आहे. बघा असं आहे की गडचिरोली जिल्हा असणार, गोंदिया असणार, भंडारा असणार किंवा पूर्व विदर्भात धानपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात राईस मिलर्स आहेत जे हे धान भरडायचं काम करत असतात आणि निश्चितच त्यामध्ये काही चुका होतात, काही भ्रष्टाचारही या संदर्भात झालेला आहे, काही भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झालेले आहे. मी सुद्धा या संदर्भातले अनेक आरोप मागील काळात केलं होतं. यामध्ये अनेक सुधारणासुद्धा झालेल्या आहेत. पण या प्रकारचं काही भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू, या प्रकारचं काहीतरी आम्ही तुम्हाला अडचणीत आणू, तुम्हाला जेलमध्ये टाकू किंवा तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू आणि तुम्हाला करोडो रुपयाचं नुकसान होणार आणि अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आता पाहायला मिळतो आहे. आणि 2 दिवसाआधी एक LAQ विधानसभेमध्ये लागली होती या संदर्भात आणि त्यानंतर काल लक्षवेधी या संदर्भात विधान परिषदेमध्ये लागली आणि निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग करण्याचा, खंडणी मागण्याचा प्रकार या प्रकरणात झाला होता. काल विधान परिषदेमध्ये ही ज्यावेळेस लक्षवेधी लागली त्या जस्ट आधी मला संबंधित राईस मिलरनी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आणून दिले, ज्यात एक राजकीय पुढाऱ्याच्या, एक राजकीय नेत्याचे जे उजवे हात आहे आणि डावे हात आहे त्यांची एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आणून दिली आणि त्या संदर्भात त्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपमध्ये त्या लोकांचे संभाषण आहे त्याला धमकून राहिले की तुम्ही आमच्या पक्षाचं काम नका करू किंवा तुम्ही आमच्या पक्षात काम नका करू किंवा विधानसभेमध्ये तुम्ही आमच्या पक्षाचं काम काय केलं, तुम्ही आमचं काय केलं आणि त्या संदर्भातलं पैशाचंही देवाणघेवाणच्या संदर्भात त्यांनी त्यात भाष्य केलेलं आहे. आणि निश्चितच व्हिडिओ क्लिपमध्येही संबंधित नेत्याचे उजवे हात किंवा डावे हात जे असतात ते त्या राईस मिलर्सच्या कार्यालयात गेले, त्यांच्याकडे पैशाची मागणी केली, पैसे घेण्याकरता ते गेले होते पण त्या राईस मिलरने त्यांना पैसे दिले नाही आणि मग पैसे दिले नसल्यामुळे ही LAQ लागली असा माझा समज आहे. आणि निश्चितच या संदर्भातली एक सखोल चौकशी करण्याचं मी सभागृहात मांडणी केलेली आहे. या संदर्भातलं एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपची एक कॉपी मी माननीय फडणवीस साहेबांना दिली आहे. त्यांनी निश्चितच या संदर्भात कारवाई करण्याचं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनीच हेही सांगितलं की जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, जोपर्यंत तथ्य 100% पूर्ण आपल्या याच्यात राहत नाही तोपर्यंत या संदर्भात कोणाचे नाव घेण्यास त्यांनी मला बंधन केलं. नेमकं PG फाउंडेशनतर्फे सर्वपक्षीय होळीचे आयोजन. धुळे शहरात होळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सालाबादप्रमाणे यंदाही ठाकरेंच्या युवा सेनेचे सहसचिव पंकज गोरे यांच्या वतीनं धुळ्यात सर्वपक्षीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होळीचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, तसेच पंकज गोरे यांनी आयोजित केलेल्या उपक्रमामुळे एकात्मतेची भावना निर्माण होत असते, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे.
पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. इंदिरानगर, किसननगर येथे करण्यात येत असलेल्या साफसफाई करण्याबरोबरच महापालिका आयुक्त यांनी सीपी टँक येथे सुरू असलेल्या कचरा हस्तांतरण प्रक्रियेचीही पाहणी केली. ही जागा लवकरात लवकर कचरामुक्त करण्यासाठी हा कचरा मौजे अकोली येथील क्षेपणभूमीवर नियोजन पद्धतीने न्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. याप्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरमीत सिंग बग्गा, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोडे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त जी गोदेपुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते. काही सुविधा पण देतात आम्हाला टायमाचं काही सगळं सातोसा कामाला येतो ना आम्ही सगळं जायचं आम्हाला काही टाइम देत नाही. आम्ही ओव्हर टाईम मागितलं कशामध्ये कामाचं ओव्हर ते पण देतात नाही आम्हाला. आणि कुठल्याही सोयीसुविधा आम्हाला काही भेटत नाही. माफ भेटत नाही, काही भेटत नाही. निराकरण कसं करणार आहात? ही समस्या आपण पाहिली. आज या ठिकाणी जो 2 महिन्यापासून 2.5 महिन्यापासून या ठिकाणी फक्त हे ट्रान्सपोर्टेशन होतं, परंतु त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप दिलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कचरा जमा झालेला आहे. आणि ज्या वेळेला 4 दिवसापूर्वी आम्ही इथे आक्रमक भूमिका घेतली होती, आमचे खासदार होते, शहर प्रमुख राम रेपाळे होते, आमचे प्रकाश शिंदे होते, सगळे नगरसेवक आमचे होते या ठिकाणी, गुरमुख सिंग होते. आणि त्यामुळे आज खरं तर हे बघायला मिळतं आपल्याला, हा ट्रान्सपोर्टेशन पूर्ण जो डम्पिंग ग्राउंड स्वरूप दिला होता तो या ठिकाणी आता खाली होतोय आणि त्या ठिकाणच्या आता गाड्या जायला सुरुवात झालेली आहे. आज माननीय कमिशनर साहेब सुद्धा या ठिकाणी स्पॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत. आणि एवढी रात्र आता 10 वाजले तरी कमिशनर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेत. म्हणजे मानसिकता आहे का इकडनं याला हलवणं आणि ते इकडनं घेऊन जाणं, कारण शेवट नागरिकांना त्रास होतोय. नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातल्या नागरिकांना जो त्रास होता तो दूर करण्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी ती पवित्रा घेतली होती. दादा, तुमच्या सत्ताधारीमध्ये असलेल्या अजित पवार गटाच्या आनंद परांजपे यांनी 2 दिवसापूर्वी टीका केली की तुम्ही सत्तेत होतात पण कशाचा प्रश्न, साधा प्रश्न तुम्हाला मिटवता आला नाही. नाही, हे दुर्दैव आहे. कारण विषय असा आहे का, माननीय यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अतकोली येथे 82 एकर जमीन ही आपल्याला दिलेली आहे, पण ती या ठिकाणी यंत्रणा उभी करण्यासाठी तिथे काय डम्पिंग ग्राउंड नाही, तिथे प्रोसेस करायचे. ती यंत्रणा उभी करण्यासाठी प्रशासनाला वेळ द्यावा लागतो. ते सत्तेमध्ये आहेत, ते खासदार म्हणून राहिलेले आहेत. त्यांनी ही टीका करण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित असतं. कसं बोलायचं आणि मीडियासमोर आपलं हे वागून घ्यायचं असं नव्हे. आपण त्या गोष्टीचा विचार, तुम्ही सत्तेत राहिलेले आहात ना, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता पण आहात तुम्ही आमच्या बरोबर सत्तेमध्ये, त्यामुळे तुम्ही हे बोलत असताना ते प्रशासनाची बाजू सुद्धा आपण एक बघितली पाहिजे. एका बाजूने चालून चालत नाही, कारण प्रशासनालाही आपण मदत करणं अपेक्षित आहे. फक्त प्रशासनावर टीका करायची हा विषय नव्हे. प्रशासनाकडनं काम करून घेण्याची जी मानसिकता असली ती असली पाहिजे. माननीय उपमुख्यमंत्री हे आजही प्रशासनाला बॅलन्स करून काम करतात, कारण त्यांना माहिती आहे, कारण शेवट ठाणे शहराचा पूर्ण कचरा या आमच्या मतदारसंघामध्ये इथे येतोय. तरी आम्ही लोक शांत होतो, परंतु ज्या वेळेला नागरिकांना त्रास होतो त्यावेळेला आम्ही नगरसेवक म्हणून, शिवसैनिक म्हणून शांत राहू शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावी लागली अगदी. आणि त्यामुळं हा या ठिकाणावरनं जो कचरा आता निघतोय तो प्रशासनाने, आयुक्त साहेबांनी सांगितलं महिन्याभरात आम्ही पूर्ण सीपी खाली करतोय. पण आता राम रेपाळे साहेबांनी सांगितलं आमच्या का तुम्ही आम्हाला 15 दिवसात, आम्ही तर सांगतो 15 दिवसातच खाली झालं पाहिजे, कारण या ठिकाणच्या नागरिकांना जो त्रास होतोय त्यामुळे हा सीपी टँकचा जो डम्पिंग ग्राउंड झालेला आहे हा पूर्णपणे खाली झाला पाहिजे. आणि केवळ उद्या जर राहिला तो या ठिकाणी फक्त या ट्रान्सपोर्टेशन म्हणून या प्रभागाच्या साठी राहिला पाहिजे.
इथे हा जे ट्रान्सफर स्टेशन आहे, तर दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे एवढा मोठा कचऱ्याचा ढीग लागला आहे. माननीय डेप्युटी CM साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे. आपण आता दिवस रात्र इथून हा कचरा हलवण्याचा अभियान हाती घेतला आहे. दिवसभरात साधारणतः 60 ते 70 आपण ट्रक्स काढत आहोत. आता आजपासून आपण रात्रीसुद्धा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे. पुढचे 30 दिवसाच्या आत इथून 100% कचरा आपण हलवणार आहे. याचे व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणी भागामध्ये, कारण इथे सुद्धा आपला सॅच्युरेशन पॉईंटवर पोहोचला आहे विषय, म्हणून ठिकठिकाणी भागामध्ये अजून कचरा दिसते रस्त्यावर. आता परवा होळीचा त्योहार आहे, याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की आज पूर्ण रात्री, उद्या दिवसभर, उद्या पूर्ण रात्री स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीच्या बाहेर किंवा इतर सार्वजनिक जागेवर कचरा दिसणार नाही. तर गेल्या 5 दिवसापूर्वी त्याच्या अनुषंगानेच मी आपल्याला माहिती ऑलरेडी सादर केला की आपल्याकडे जे प्रोसेसिंग फॅसिलिटी आहे आणि डम्पिंग फॅसिलिटी आहे ती पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे आणि सिटीचे वेगवेगळे जे प्रभाग आहेत तिथे डिसेंट्रलाइज पद्धतीने, विकेंद्रित पद्धतीने आपल्याकडे ट्रान्सफर स्टेशन उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण सिटीचा कचरा इथे येतो. याचा एकच जे सायंटिफिक सोल्युशन आहे, वैज्ञानिक यामध्ये जे समाधान आहे तो की आपल्याला विकेंद्रित पद्धतीने प्रत्येक प्रभागनिहाय आपल्याला ट्रान्सफर स्टेशन तयार करावं लागणार आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने सुद्धा याच आशयाचा निर्देश आम्हाला दिला आहे. टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मार्फत आम्ही योग्य जागाची निवड सुद्धा यामध्ये केली आहे. आता लवकरात लवकर ती जागा जे आपण आयडेंटिफाय केली आहे तिथे आवश्यक तयारी करून आपण डिसेंट्रलाइज पद्धतीने ट्रान्सफर स्टेशन सुरू ठेवू. सर, राज्य शासनाच्या वतीने कचरा डम्पिंग करण्यासाठी एक जागा निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी महानगरपालिकेने पैसे देखील भरले आहेत आणि त्या ठिकाणी अजूनही डम्पिंग सुरू नाही झालं. सुरू करण्यात आला आहे. तिथे आटकोली म्हणून जागा आहे, तिथे आपण ती डम्पिंग ऐवजी ती प्रोसेसिंगसाठी जागा आहे म्हणून आपण तिथे प्री प्रोसेसिंगचा टेंडर काढला होता. ती प्रक्रिया आपण पुढे घेऊन गेली आहे. कारण कुठे आपण जेव्हा डम्पिंग किंवा प्रोसेसिंगसाठी तयारी करतो तिथे आपल्याला आपल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि भारत सरकारच्या नॉर्म्सप्रमाणे बरेचसे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागतात. ती तयारी जवळपास तिथे कंप्लीट झाली आहे. त्यामध्ये सुद्धा धूर फवारणी, दुर्गंधनाशक उपकरण तिथे बसवणे, खाली मल्चिंग पेपर लावणे जेणेकरून लिचट जे आहे पाण्याच्या स्रोतमध्ये मिश्रित होणार नाही, ही सगळी व्यवस्था आपण उभी केली आहे. आणि तिथे आता आपण इथून जे कचरा आपण शिफ्ट करत आहोत तो आतकोलीलाच आपण शिफ्ट करत आहोत. गायमुखला पण आता 2 दिवसात कचरा रखला. हो, गायमुखला सुद्धा आपला ट्रान्सफर स्टेशन आहे, तिथे सुद्धा कचरा साचला आहे. जसे आपण CP तलाव आता रिकामा करत आहे त्याच धर्तीवर गायमुख सुद्धा आपल्याला पूर्णतः रिकामा करायचा आहे. तिथे आपण 150 मेट्रिक टनाच्या प्रोसेसिंग प्लांट त्याचं काम आपण हाती घेतला आहे. तो प्रोसेसिंग प्लांट आणि तिथे त्या जागेचा वापर फक्त आणि फक्त ट्रान्सफर स्टेशन म्हणून करणे याचा आपण निर्धार केला आहे. थँक्यू. आज आपण पाहतोय होळी सारखा सण आपला जवळ आलेला आहे. मुस्लिमांचा रमजान महिना सुरू आहे आणि या परिसरामध्ये जो कचऱ्याचे ढीग साचले होते, माननीय कमिशनर स्वतः आता या ठिकाणी व्हिजिट करून गेले आपण पाहता आणि तो उतरायला सुरुवात झालेला आहे. स्वच्छता अभियान जो आपण म्हणतो तो आता सुरू झालेला आहे. आपण डम्पिंगवरनं आता आलो, डम्पिंगवरचा सुद्धा कचरा काढायला सुरुवात झालेला. तसे जागोजागी काही ठिकाणी तांत्रिक काही अडचणीमुळे कचरा साचलेला होता, तर तो उचलण्यासाठी आणि स्वच्छता अभियान म्हणून हा कार्यक्रम आता रात्रीचे 10:30 वाजले तरी कमिशनर साहेब फिरत आहेत. मी खरोखर त्यांनाही धन्यवाद देतो. आणि शून्य कचरा या शहरामध्ये राहिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि ती आम्ही प्रशासनाला सांगितलेली आहे. कुठेतरी आपण केलेल्या आंदोलनानंतर हे सगळं सुरू होतंय. हो, आंदोलन हे करावं लागलं. शेवट आक्रमक भूमिका ही घ्यावी लागली. कारण पूर्ण ठाणे शहराचा कचरा आणून त्या डम्पिंग ग्राउंड, त्या ट्रान्सपोर्टेशनचे जो एरिया आहे शिंपी तलाव त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड केलं होतं. आणि आज तुम्ही पाहिलं 100 फूट उंच असा ढीग कचऱ्याचा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये त्या आजूबाजूच्या रहिवाशांना त्याचा त्रास होत होता. शेवट आम्ही नगरसेवक आहोत, जनतेचे सेवक आहोत, त्याचबरोबर शिवसैनिक आहोत आणि म्हणून ती आक्रमक भूमिका. जेव्हा शिवसैनिक आमच्यामध्ये जो आहे तो मूळचा शिवसैनिक आहे आणि तो जेव्हा जागा होतो तेव्हा मग प्रशासनाला ही जाग येते. कारण त्यावेळेला आम्ही त्या आक्रमक भूमिका घेतली आणि म्हणून आज हा कचरा जो बाहेर चाललेला आहे तो सुरू झालेला आहे. कारण ही माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री
यांनी 82 एकर जमीन ही प्रशासनाला त्या ठिकाणी डम्पिंग नव्हे म्हणता येणार नाही, तर त्या ठिकाणी त्या कचऱ्याची प्रोसेसिंग करणे यासाठी दिलेली आहे. पण त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणामुळे ते सुरू झाली नव्हती, पण आता तेही सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता ठाणे शहरामध्ये 0% कचरा राहणार आहे. आणि आम्ही त्याच्यामध्ये हे सांगितलं, ट्रान्सपोर्टेशन काय तर छोट्या छोट्या घंटा गाड्या आहेत, काही ठिकाणी मोठ्या गाड्या जात नाही, त्या ठिकाणच्या छोट्या गाड्यामधून कचरा कलेक्शन करून आणि त्या ठिकाणा तो परत तिकडनं ताबडतोब उचलायचं. हे जे ट्रान्सपोर्टेशन ज्याला आपण म्हणतो ते प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघामध्ये त्या आमदारांनी ते करून दिलं पाहिजे अशी आमची माफक अपेक्षा आहे. तर संपूर्ण ठाणे शहराचा बोध या सिपीताला वागलेश्वर घ्यायला मोकळा नाहीये, कारण या ठिकाणी राहणारे शिवसैनिक लोक आहेत, हे सुद्धा आमचे लोक आहेत. त्या लोकांना जर त्रास होत असेल तर आम्ही आक्रमक भूमिका घेणारच ना, तर आम्ही शेवट जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे ही आक्रमक भूमिका घेणं ही आम्हाला तरी अयोग्य वाटत होती, कारण त्या ठिकाणी आम्हाला गरज होती. त्या ठिकाणी कचरा तर टाकलेलाच आहे, पण त्याच्यात प्रोसेसिंग पण होत नव्हती, त्याच्यावर ते औषध फवारणी सुद्धा होत नव्हती. पण जेणेकरून या ठिकाणी जर लोकांच्या आरोग्याशी जर खेळत असतील तर मग त्या ठिकाणी कोणी असला तरी आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागते. सर, हे प्रोसेसिंग युनिटचं काय तुमची भावना आहे याच्याबद्दल काय? म्हणूनच तर सांगितलं ना, त्यासाठी तर आम्हाला ती पावित्र्य घ्यावा लागली ना. 2 महिने त्या ठिकाणी फक्त आणून टाकलं, तिथनं एकही डंपर उचलल्या गेली नाही. आपण ती प्रोसेशन युनिटही नाही, त्याला आपण डम्पिंग ग्राउंडही म्हणणार नाही. ट्रान्सपोर्टेशन ज्या छोट्या गाडीतनं कचरा कलेक्शन करणं, त्या ठिकाणावर तो मोठ्या गाडीमध्ये आयवामध्ये, कारण आपल्याकडे डम्पिंग ग्राउंड लांब आहे. जे आपल्याला डम्पिंग ग्राउंड मिळालेलं आहे शासनाकडनं ते लांब आहे, त्या छोट्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. आणि पोहोचल्या तर तेवढी क्वांटिटी आपल्याकडे छोट्या गाड्यांची नाहीये, तर लगेच दुसरी गाडी लोकांचा कचरा उचलू शकेल. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे आज पाहतोय आपण. हे डम्पिंग ग्राउंड आपल्याकडे लांब असल्यामुळे, त्या ठिकाणी छोट्या गाड्या जात नसल्यामुळे या ठिकाणी तो ट्रान्सपोर्टेशन होतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, प्रत्येक मतदारसंघात, आमदारकीच्या मतदारसंघात एक ट्रान्सपोर्टेशन असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्याचं कलेक्शन त्यांनी करावं आणि त्यांनी रात्रीमध्ये तो उचलून न्यावा. दुसऱ्या दिवशी शून्य कचरा असेल, कोणालाही त्रास होणार नाही. त्यामुळे प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये कुठे ना कुठेतरी जागा उपलब्ध करून द्यावी. का हा शेवट कचरा आहे, कचरा असला का आपल्याला तो घाण वाटतो, परंतु ज्या वेळेला त्या लोकांच्या दरवाज्यात आणून टाकतो त्यावेळेला त्या लोकांना किती त्याचा त्रास होत असेल हा सुद्धा विचार करायला पाहिजे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून वन्यजीव सोयरेंनी केली होळी साजरी. बुलढाणा येथील वन्यजीव सोयरे यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन 6 ठिकाणी वनातील पक्ष्यांचा विचार करून पाणी मातीचे 30 स्पॉट ठेवले आहे. होळीपासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते. याचा विचार करून उन्हाळ्यात वनातील पक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून अनोख्या पद्धतीने होळी हा सण साजरा करण्यात आला आहे. 2016 पासून वन्यजीव सोयरे हे बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन पक्ष्यांसाठी मातीचे भांडे लावून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असतात. बुलढाणाकरांनी तसेच ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या येणाऱ्यांनी बुलढाणा येथून खामगावला जाताना जेथे आपल्याला पाण्याचे पॉट दिसतील त्या पॉटमध्ये पक्ष्यांची
पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी पाणी टाकावे असे आवाहन वन्यजीव सोयरे यांनी केले आहे. आज ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आम्ही पक्ष्यांसाठी पिण्याचे पॉट लावून आज पक्ष्यांची जेणेकरून भटकती होऊ नये यासाठी आम्ही याच्यात नित्यनेम पॉटमध्ये पाणी टाकणार आणि जाणाऱ्या लोकांना सुद्धा ज्यांना हे आम्ही आवाहन करतो, आपण सुद्धा पॉटमध्ये पाणी टाकून एक वन्य प्राण्यासाठी पक्ष्यांसाठी आपण एक चांगलं काम करावं एवढीच वन्यजीव सोयरे यांच्याकडून एक अपेक्षा पूर्ण करतो. जय वन्यजीव सोयरे. जय वन्यजीव सोयरे. होळीनिमित्त आज आम्ही ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये विविध ठिकाणी पाण्याचे पॉट लावले, जेणेकरून पक्ष्यांची भटकंती होऊन त्यांना पाण्यासाठी काही त्रास होऊ नये त्याकरता आम्ही जवळपास 15 ते 20 असे पॉट रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत. जाणारे येणारे आणि आम्ही सुद्धा त्याच्यात नियमितपणे पाणी पुरवठा त्याच्यात पाणी टाकून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि तसेच त्यांना खाद्यान्न सुद्धा आज आम्ही त्यांना वाटप केलेलं आहे. जय वन्यजीव सोयरे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? होळी धुलिवंदन सणानिमित्त बाजारपेठ विविध रंगांनी सजली. आज होळी, उद्या धुलिवंदन. धुलिवंदनाच्या निमित्त चोपडा शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रंगपंचमी खेळली जाते. यासाठी चोपडा शहरातील बाजारपेठेत विविध रंगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या, नैसर्गिक रंगांनी दुकाने थाटली आहेत. प्रत्येक सण उत्सवात आता 1 किंवा 2 दिवस आधी नागरिक साहित्य घेण्यासाठी बाजारात येतात. पूर्वी 8 दिवस आधी दुकान बाजारात लावली जायची, परंतु आता तशी परिस्थिती नसल्याने 2 दिवस आधीच दुकानं बाजारात लावली जातात. दुकानात पिचकाऱ्या, विविध नैसर्गिक रंग उपलब्ध आहेत. काही प्रमाणात वस्तूंचे भाव वाढले आहेत. ग्राहकांचा वस्तू विकत घेण्याकडे प्रतिसाद सध्या कमी आहे, परंतु उद्यापर्यंत वाढेल अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. बिना पाण्याचा वापर होतो आणि लगेच निघतो. बिना केमिकल, बिना याला जास्त मागणी आहे. सुका कलर, याच्यामध्ये भरपूर कलर आहे. ऑरेंज आहे, ब्ल्यू आहे, लाल आहे, पिवळा आहे, भगवा आहे, हिरवा आहे आणि पिचकारीचा आता आपल्याला ताज्या या चालतात. गिरेकला हे पसंत पडते, पण हे किंमत जास्त असल्यामुळे ते नाकारतात आणि हे एक दुधाचे खेळ असतं म्हणून याच्यामध्ये लहान मोठी जसे त्यांच्या हिशोबाने ते घेऊन मोकळे होतात. ग्राहकला ही पसंत पडते, परंतु किंमत जास्त असल्याने किंवा 1-2 दिवसाच्या वेळ असल्यामुळे ते घेत नाही. केमिकल कलर नाही कंपनीने ठेवणं बंद केलं. पहिल्याच आता पूर्ण आपल्या नैसर्गिक कलर आहे. लगेच लागतो, लगेच पुसला जातो. याच्यामध्ये 10 ते 15 कलर भेटते. अच्छा, म्हणजे कुठल्या शरीराला काही इजा होणार नाही? काही होणार. ओके. कधीपासून लावलंय दुकान? आज पहिला दिवस. आज पहिला दिवस. 2 दिवस चालतो.
आधी किती दिवस आधी लावले जायचे दुकानं? नाही, तो ह्या रंगपंचमी 2च दिवस. रंगपंचमी 2च दिवस, होळी आणि रंगपंचमी. हो. थोडाफार 1 दिवसामध्ये होऊन जातात. येता येतं ग्राहक हो. लहान मंडळी बच्चे मंडळी जास्त येतं. हा लहान मुलांच्या हट्ट आहे. हा. ते आई वडिलांना सोडत नाही आणि आई वडील बी घेतल्याशिवाय राहत नाही. त्यांना घेऊन देतात. त्यांचे एका Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात आळूकंद दाखल, दर वाढले. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आरोग्याला पोषक आळूकंद मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून मागील दरापेक्षा 20 रुपयांनी दर वाढले असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मागील आठवड्यात किलोला 80 रुपये दर असलेले आळूकंद 100 रुपये किलो झाले आहे. मात्र पुढील काळात आवक अशीच राहिली तरी दर वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भाई अरबी का भी भाव कैसा है? 100 रुपये. पहले कितने का था अभी? पहले 80 रुपये किलो था, अभी 100 रुपया हो गया है. बाजार ज्यादा है थोड़ा. 20 रुपया. 100 रुपये 2.5 किलो बिकता था, अब 250 रुपये 2.5 किलो बिक रहा है. हाँ भाई, हाँ लोग ले रहे हैं. जैसा बाजार वैसा लेते हैं लोग. एक बोरी 2 दिन बिकता है. क्या कम ज्यादा? बस एक दिन लाता हूँ, 2 दिन बेचता हूँ. माल बराबर आ रहा है? बराबर आ रहा है. फायदा नहीं उतना, खाली मुद्दल होता है बस. आदमी में पैसा नहीं मिलता सेठ, खाली मुद्दल होता है बस. अभी बाजार कम होएगा देखो, बाकी तो 90-100 ऐसे बिक रहा है. नाम रत्नेश अग्रारी. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? थायलंड देशाचे माजी शिक्षण मंत्री डॉक्टर तेरकिया साईचरणी लीन. थायलंड देशाचे माजी शिक्षण मंत्री डॉक्टर तेरकिया यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे शिर्डीत येऊन दर्शन घेतले आहे. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला आहे. याआधीही डॉक्टर तेरकिया शिर्डीत आले होते.
शिर्डी साई संस्थानकडून होळीचा सण साजरा. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने होळी हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री गुरुस्थान मंदिरासमोर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करण्यात येऊन होळी पेटविण्यात आली. या प्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे सिनारे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का?